नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत झटपट फणस बिर्याणी. ही कशी करायची हे बघूया. आपण जी बिर्याणी बनवतो त्या बिर्याणीला 1 तास लागते, पण ही बिर्याणी झटपट आहे, त्याच्यामुळे ही काही मिनिटातच तयार होते. तर ही कशी बनवायची हे बघूया. तर चला. इथे आपण फणस घेतलेला आहे, याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 1-2 पाण्याने. इथे आपण फणस स्वच्छ धुवून चाळणीमध्ये त्याचं पाणी निथळत ठेवलेलं आहे. इथे आपण फणस बिर्याणी करता 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे. इथे तुम्ही कोणते तांदूळ वापरू शकता. आता हे तांदूळ आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेते. इथे आपण तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. यामध्ये आता आपण पाणी घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी स्वच्छ पाणी घातलेलं आहे. आता याला पण 10-15 मिनिटं छान असंच ठेवून द्यायचं आहे. यामुळे आपला भात छान मऊ, मोकळा आणि लांबसडक दाण्याचा होतो. म्हणून आपल्याला 10 ते 15 मिनिटं या तांदळाला असंच पाण्यामध्ये भिजू ठेवून द्यायचं आहे. इथे आता आपल्याला काही साहित्य लागणार आहे वाटण्यासाठी. इथे पुदिन्याचे पानं, कोथिंबीर, अद्रक, लसूण, मिरची याची पेस्ट करून घ्यायची आहे. मी पुदिना, कोथिंबीर, मिरची छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण याचं मिक्सरमध्ये छान वाटण करून घ्यायचं आहे. इथे मी मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे. यामध्ये आपण सगळे साहित्य टाकून घ्यायचे. इथे आता हे सगळे साहित्य आपण वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता. इथे आता आपलं हिरवं वाटण तयार झालेलं आहे. इथे आपण कांदा घेतलेला आहे, टमाटर घेतलेले आहे. टमाटर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि बारीक बारीक चिरून घ्यायचे. कांदाही बारीक चिरून घ्यायचा आहे. इथे आपण कांदा, टमाटर छान बारीक चिरून घेतलेला आहे. आपण बिर्याणी डायरेक्ट कुकरमध्ये बनवणार आहे, त्याच्यामुळे मी इथे कुकर ठेवलेला आहे गॅसवर. आता याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. इथे कुकरमध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे. आता आपण तेल गरम करून घ्यायचं आहे. इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आपण जे पाणी निथळत ठेवलं होतं फणसाचं, ते फणस टाकून घ्यायचं आहे आणि याला छान तळून घ्यायचं आहे. याला मी छान तळून घेते पहिले. इथे आता आपलं फणस छान तळल्या गेलेलं आहे. बघू शकता तुम्ही, छान ब्राऊन झालेले आहे. आता याला आपण काढून घ्यायचं. मी पूर्ण फणस काढून घेते. इथे आपण काही खडे मसाले घेतलेले आहे. खडे मसाल्यामध्ये मिरे, छोटी वेलची, मोठी वेलची, लवंग, जावित्री, दालचिनी, तेजपान एवढं आपल्याला खड्या मसाल्यामध्ये लागणार आहे. इथे आता आपण पूर्ण फणस काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण फोडणी घालायची आहे. इथे मी मोहरी टाकत आहे. आपली मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण जिरं टाकून घ्यायचं आणि जे आपले हे खडे मसाले आहे ते टाकून घ्यायचे आहे. आपले खडे मसाले पण झाले छान. आता यामध्ये आपण कांदा टाकायचा आहे. हा कांदा चिरलेला टाकून घेते. आणि याला छान ब्राऊन होईपर्यंत होऊ द्यायचं आहे. आपल्या कांद्याला छान तांबूस कलर येईपर्यंत त्याला छान शिजवून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता तुम्ही, आपला कांदा छान ब्राऊन झालेला आहे. त्याला छान तांबूस कलर आलेला आहे, बघू शकता. आता यामध्ये आपण हे हिरवं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि यालाही छान त्याचं कच्चेपणा जातपर्यंत छान होऊ द्यायचं आहे. परतून घ्यायचं, छान छान शिजून घ्यायचं आहे. याला मी छान शिजवून घेते वाटणाला. इथे आता बघू शकता तुम्ही, आपलं हे मसालाही छान झालेला आहे. छान हलका झालेला आहे आणि चांगल्या तऱ्हेने शिजलेला आहे. आता यामध्ये आपण सुके मसाले घालायचे आहे.
इथे सुक्या मसाल्यामध्ये मी तिखट, मीठ, हळद, धने पावडर आणि बिर्याणी मसाला घेतलेला आहे, हे टाकून घ्यायचं. आपण वाटणामध्ये हिरवी मिरची टाकली होती, त्या अंदाजाने तुम्ही तिखट टाकायचं आहे. आता याला छान 2 मिनटं परतून घ्यायचं सुक्या मसाल्याला. इथे आपण छान मसाला परतून घेतलेला आहे, सुका मसाला. आता याच्यामध्ये आपण तांदूळ घालून घ्यायचे आहे. याचं पाणी मी निथळत ठेवलेलं होतं. आता या तांदळाला आपण छान मोठ्या गॅसवर 2-3 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. म्हणजे आपली ही बिर्याणी छान मोकळी होते. याला 2-3 मिनटं मी छान परतून घेते. इथे मी आता तांदूळ छान परतून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही, छान असं खरपूस परतून घ्यायचं आहे आपल्याला 2-3 मिनटं. आता यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे. मी इथे पाणी घालून घेते. तुम्ही इथे अंदाजाने पाणी घालून घ्या. इथे मी गॅस मोठा केलेला आहे. आता यामध्ये आपण हे टमाटर टाकून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये तळलेले फणस टाकून घ्यायचे आणि याला छान परतून घ्यायचं. एकदा असं हलवून घ्यायचं छान. इथे आपण छान हलवून घेतलं आहे भात. आता याला पण झाकण लावून छान 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायचे आहे. मी इथे 2 ते 3 शिट्ट्या छान काढून घेते. अशा तऱ्हेने तयार झालेली आपली झटपट फणस बिर्याणी. बनवायला एकदम सोपी आहे आणि ही जी बिर्याणी तुम्हाला 1 घंटा लागते, तर ही बिर्याणी बनवायला तुम्हाला काही मिनटंच लागतात. म्हणून ही बिर्याणी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपली बिर्याणी छान मऊ झाली आहे, मोकळी झालेली आहे. एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद.